छावा भाग 120. विजरई आलवोर आपल्या साथीदारांसह भगदाड पडल्या फोंड्यात निकराचा आखरी हमला करून शिरण्यासाठी फौजेची शिस्त मांडून तयारच होता. त्याचे वाजंत्री फिरंगी पडघम घुमवीत फौजेला चेतना देत होते. चित्रविचित्र किलकाऱ्या उठवीत होते. तटावरून हवालदिल येसाजी कृष्णाजी कंक त्यांच्याकडे बघत आपल्या धारकऱ्यांना धीर देत गरगर फिरत होते. आता फोंडा होता जीवामरणाच्या ऐनटोकावर. थोडा अवधी झाला तर एवढ्यात उठल्या हर हर महादेवच्या गगनस्पर्शी मर्दान्या किलकाऱ्या. सरसरत येत्या धूळलोटातून फडफडत येणारा भगवा जरी पटका येसाजी कृष्णाजींना तटावर न दिसला. पुरा फोंडाकोट ते बघताना चैतन्याने कसा सळसळून उठला. ऐल तीराला त्यानं साद दिली. हर हर महादेव. फोंडाही पैल तीरावरून कडाडला. मध्ये सापडलेले फिरंगी गोंधळून मागे वळताना कुजबुजू लागले. तापळय राजा इलो. हा हा म्हणता विजरईने अंग मोडून मांडल्या सैन्याची शिस्त पार विस्कटली. तसे तटावरचे मावळे तर आनंदी जल्लोषाने आरोळ्याच आरोळ्या ठोकू लागले. भिडले. पायदळमध्ये घेऊन 5,000 घोडदळासह संभाजीराजे थेट कोट फोंड्याच्या पायथ्याला भिडले. घेराचा आता रंगच पार पालटला. बगलेला उभ्या एकाही फिरंग्याची हत्याराला हात घालायची हिंमत काही झाली नाही. राजांचा तो जसा उपराळ्याचा हल्ला नव्हताच. होता फोंडा गडचढीचा हमेशाचा प्रघात. फोंड्यावर आता चक्क नौबती दुडदुडू लागल्या. येसाजींनी आज 8 दिवसांनंतर फोंड्याचा दरवाजा उघडला. सामने थोरल्यांचे अंकुर तडफदार बांडेराजे बघताच डोळे अनेक आठवणींनी डबडबून आले म्हातारबाबाचे. रिवाज द्यायला ते कमरेत वाकता आहेत हे बघून राजे चटकन पुढे झाले. ऐनभराचे राजे आणि उतारवयाचे येसाजी यांची कडकडून ऊर भेट पडली. गोव्यातल्या किल्ले फोंड्यावर. कंक काका, तटातील धारकरी बाहेर काढा टाकोटाकीनं. फिरंगी माघार घेणार काढत्या पायांनी. त्यांचा आत्ताच पाठलाग केला पाहिजे. जी. येसाजी कृष्णाजी घायपाती लवलवत्या पानांसारखे हलू लागले. राजांनी अंदाज बांधला तसेच झाले होते. विजरईने माघारीचा हुकूम देताच त्याचीच वाट बघणारे त्याचे सैनिक आल्या वाटेने परतीसाठी सैरभैर पळू लागले. दुर्भाट जवळ मावळी घोडाईतांनी माघार घेऊन दौडत्या फिरंग्यांना गाठले. मोर्चे धरलेल्या फिरंगी बंदुका कडकडल्या. मावळी घोडी बिचकून मुस्काटे फिरवू लागली. ते पाहून येसाजी पुत्र कृष्णाजीच बिथरला. त्याने आभाळाकडे गर्दन उठवून सर्व घोडाईतांचे पाठकणे सरसरून फुलवीत केवढी तरी मोठी किलकारी दिली. हर 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 महादेव. ती लढाई होती दौडत येणाऱ्या मावळी भालाईतांची आणि बंदिस्त मोर्चे धरत माघार घेणाऱ्या फिरंगी बंदूकधाऱ्यांची. फिरंगी मोर्चे पार विस्कळीत झाले. घुसलेल्या काही मावळे भालाईतांच्या भाल्यांच्या माऱ्यातून खुद्द विजरई 2 वेळा नशिबाने सलामत निसटला होता. कित्येक फिरंगी नदीतून पोहत होते. कैक गळाभर पाण्यात जीव मुठीत धरून उभे होते. भेदरलेल्या विजरईने त्या लोकांची दुर्दशा डोळ्यांनी पाहिली. आणि अंगभर रक्ताने न्हालेला, मोर्चामागून मोर्चे फोडत चाललेला, अंगी गोळ्याच गोळ्या झेलून फुलल्या पळस वृक्षासारखा रक्तबंबाळ दिसणारा घामेजला कृष्णाजी छाताडावर वर्मी गोळी लागताच ग्लानी येऊन घोड्यावरून कोसळला. ज्या ठिकाणी जाया झालेले येसाजी कांबळ्यावर आणून ठेवले होते त्या जागी त्यांच्या शेजारीच कृष्णाजीलाही मावळ्यांनी घोंगडीवर झोपविले. आता दोन्हीकडचा मार सुमार झाला होता. कित्येक फिरंगी आणि मावळे कामी आले होते. सांजावत आल्याने हत्यारे थांबली होती. महाराज घोंगडीवर झोपविल्या येसाजींजवळ आले. त्यांना बघून क्षीण आवाजात म्हातारबा येसाजी म्हणाले, सुक्षेम हायसा न्हव? काय बोलावे तेच राजांना सुचेना. ते कृष्णाजीच्या घोंगडीजवळ आले. ती घोंगडीच रक्ताने चिंब झाली होती.
कृष्णाजीने ग्लानीने भरलेले डोळे किलकिले केले. उजव्या पायपंजावर बसत राजे त्यांच्या जखमी देहभर आईच्या मायेने हात फिरवीत म्हणाले, ऐसा कैसा रे फुटून गेलास तू कृष्णा. त्यांनी भोवतीच्यांना आज्ञा केली, या बापलेकास आत्ताच कराड प्रांती डोलीतून त्यांच्या गावी पोहोचवा. नेसरीच्या प्रतापराव गुजरांची, पुरंदरच्या मुरारबाजी आणि घोडखिंडीच्या बाजी देशपांड्यांची, मरणाचा लाकडी खोडा वळता करून घेणाऱ्या जंजिऱ्याच्या कोंडाजी फर्जंदांची याद व्हावी असाच हाही प्रसंग होता. गोव्याच्या कृष्णाजी कंकाचा. सालसेत बारदेश्वर हंबीरराव उतरले. दुर्भाट आगाशी मार्गे धर्माजी नागनाथ घुसले. राजांच्या तितोंडी फौजा निकराने गोव्यात शिरण्यासाठी पुढे घुसल्या. राजे आणि खंडोजी जुवे बेटावर चालून गेले. त्यांनी ते पहिल्याच धडकेत कब्ज केले. जुवे बेट मराठ्यांनी ताब्यात घेताच विजरई हबकला. आता त्या बेटावरून एक खाडी पार केली की जुन्या गोव्यातच मराठ्यांचा प्रवेश होणार होता. भयकातर झाल्या फिरंगी पादऱ्यांनी विजरईच्या तातडीच्या आज्ञेने सेंट झेवियरच्या चर्चमधील घंटा धोका म्हणून रात्रीच्याच अखंड बदडायला सुरुवात केली. बिचोलीहून आलेला अकबरही या हल्ल्यात राजांबरोबर होता. एकदा त्याने जंजिऱ्यावर खाडीच भरून काढू बघणारे राजे प्रत्यक्ष समोर पाहिले होते. आता गोव्याची खैर नाही हे तो मनोमन जाणून होता. जुवे घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी विजरई 400 सैनिकांसह भल्या पहाटेच ते परत घेण्यासाठी खाडी पार करून निकरानं चालून आला. टेकडीवरचे राजे त्याला टेकडी चढू देण्यासाठी प्रथम गुमान राहिले. तो माऱ्याच्या टप्प्यात येताच टेकडीवरून दगडी गुंड बरसवत राजे सैन्यासह टेकडी उतरू लागले. पळापळा चालून आलेले फिरंगी मांडाची घोडी नीट टेकडी उतरेनात म्हणून ती टाकूनच पळू लागले. त्यांना कळेना मावळ्यांचं भिर्र केवढं आहे. यातच बगलेने आलेली 300 स्वारांची मावळी कुमक राजांच्या सेनेला मिळाली. जुवे बेटाच्या लगतच्या टेकड्यांवरून गोव्यातले फिरंगी विचित्र नजारा बघू लागले. उतरंडीवरून तेगी पेलत धावून येणारे मावळे आणि विजरईसह जीव घेऊन पळणारे फिरंगी. 4 मावळ्यांनी विजरईचा घोडा घेरलेला बघताच काळजे चरकली फिरंग्यांची. दोम रोद्रिगो घोडा फेकत विजरईच्या मदतीला आला म्हणूनच जीवे वाचला तो. तरीही तलवारीचा एक निसटता वार बगलेला बसून घायाळ झालाच तो. रोद्रिगो केवढ्याने तरी ओरडला, खाडी पकडा, पळा. भेदरलेला रक्तबंबाळ विजरई खाडीच्या रोखाने जीव तोडून जनावर फेकू लागला. त्याच्यावरच नजर खिळवून समोरच्या फिरंगी धारकऱ्यांशी लढणाऱ्या राजांनी आपला चंद्रावत कौशल्याने बाहेर काढला. विजरईच्याच पाठलागावर फेकला. टेकडीवरच्या बघ्यांना कधी नव्हे असा नजारा बघणे भाग पडत होते. पुढे घायाळ जीव बचावण्यासाठी दौडणारा पार भेदरलेला विजरई कोंदद आलवोर आणि त्याला गाठण्यासाठी तलवार पेलून धावणारा सैतान संबा. राजे एकलेच विजरईच्या मागे धावताहेत हे पाहून चलाख खंडोजींनीही आपला घोडा त्यांच्या मागे दौडता काढला. गरजत्या फेसाळत्या भरतीच्या खाडीतच भेदरलेल्या विजरईने घोडा घातला. पुरा गर्भगळीत झालेला विजरई प्राणभयाने सपासप खारट पाणी तोडत मध्ये उभी असलेली होडी गाठण्यासाठी जीवाचे रान करू लागला. होडीही त्याच्या रोखाने सरकू लागली. चंद्रावतासह खाडी काठाने दौडणारे राजे चुटपुटत ओरडले, सोडू नको त्यास, उभी गावे जाळतो बाटवतो. आणि पाठलागावरच्या बेभान संतप्त राजांनी मांडाखालचा चंद्रावतच अनावर चुटपुटीने दमदार टाच भरत थेट खाडीतच घुसविला. खारट पाण्याचे चौफेर फव्वारेच फव्वारे उडाले. 10 हात आत घुसलेला चंद्रावत खाडीच्या भरतीच्या ओढीला हा हा म्हणता वाहतीला लागला. विजरईने होडी गाठलेली बघून आणि त्याला मारायला धावून येणारा संबाच घोड्यासह वाहतीला लागलेला बघून टेकडीवरचे बघे जल्लोषाने टाळ्या पिटू लागले. राजे चंद्रावताच्या रिकिबीतले पाय आता सोडवू बघत होते. ते सुटले.
एका हाताने वाहतीचा चंद्रावत आवरत दुसऱ्या हाताच्या बळाने तरंगते राजे चंद्रावतासह वाहतीला लागले. टेकड्यावर आता तर टाळ्या आरोळ्यांचा पाऊसच पाऊस पडू लागला. एकच क्षण, पण उभं आयुष्य सरकवून गेला तो राजांच्या डोळ्यांसमोर. मराठी दौलतच खारट पाण्यावर वाहतीला लागली आणि टेकडीवरच्या बघ्यांची दातखिळच बसली. त्यांना घोड्यावरूनच एक माणूस जीवाच्या आकांताने खाडीच्या पाण्यात झेपावताना दिसला. सपासप हात मारत त्याने संभाला पातेलवायच्या आत गाठलेही. आपल्या हातांची जोड देत देत तो वाहणाऱ्या संभाला खाडीकाठाकडे आणू लागला. कायदे राजांच्या हातून सुटताच चंद्रावतही अंगच्या बळावर पोहत काठाकडे निघाला. घोड्यावरून पाण्यात झेप घेणारा तो पाणीदार वीर होता खंडोजी बल्लाळ. पुरते अंगभर भिजले राजे चिटणीस सुखरूप खाडीकाठाला आले. राजांनी खंडोजींकडे डोळाभर बघत त्यांना भाव भिजली मिठीच भरली. आता राजे हंबीररावांची जोड करायला सालसेत बारदेश प्रांतावर उतरले. हा तोच प्रांत होता जिथे फिरंग्यांनी धार्मिक जुलमाचा हैदोस घातला होता. ज्या प्रांतात गरीब कोळ्यांच्या तरण्या ताठ्या पोरी जबरीने बाटवून दिवसा त्यांचा धर्मप्रसारासाठी आणि रात्री त्यांच्या शरीरांचा उपभोगासाठी फिरंगी वापर करीत होते. अशा भिक्षुणींचे 3 मठ मावळी सैनिकांनी फोडले. सर्वात मोठा मठ होता राचोलीचा. तो फुटताच दावी तोडलेल्या सफेद गायी चौखूर उधळाव्यात तशा पांढरे झगेवाल्या कोळी भिक्षुणी मानेवरचे जोखड उतरताच मुक्तपणे वाट फुटेल तिकडे पळू लागल्या. त्यांना मनमोकळे पळताना बघून घोड्यावर स्वार झालेले राजे समाधानी भरल्या नजरेने सरलष्करांकडे बघत म्हणाले, मामा, हे बघायला आमच्या थोरल्या आऊच पाहिजे होत्या आज. त्यांच्या मनात मात्र एका कठोर सत्याची टिटवी केकाटत गेली. आमच्या राणू अक्का आणि दुर्गा अशाच मुक्त करण्याचं भाग्य लाभतं या हातास तर. बारदेशच्या आभाळाने कधीच टिपले नव्हते असे एक दृश्य सामोरे आले राजांच्या. सोलापूर पंढरपूर भागात 5 तास बैल एकाच दावणीला जखडून गावकीची सामायिक इर्जिक घालतात तद्वत 7 फिरंगी पादरी एकाच दावणीला जखडून टाकलेली एक मावळी तुकडी पेश झाली. काय करावं ह्यांचं धनी? द्यावं का मासळीमारीच्या जाळ्यावानी फेकून दर्यात? तुकडीचा म्होरक्या म्हणाला. सगळ्या पादऱ्यांच्या गर्दनी देठ मोडल्यागत छातीवर पडल्या होत्या. राजे बारकाव्याने त्यांना निरखू लागले. समर्थ राहू द्याच, दिवाकर गोसाव्यांसारखाही का नाही दिसत यांपैकी एकही जण? समर्थांच्या पायठशांवर धर्म वाट शोधित चालतो असं वाटायचं. यांच्या हे धर्माचीच पायवाट करून ती तुडवितात. दुसऱ्यांचे हक्क पायदळी कुचलतो तो कसला धर्म? एवढे कब्ज झालेत तरी का नाही मनाला वाटत यांना बाटवावं? बाटवणं म्हणजे तरी काय? बाटतात ती शरीरं. मन कुणाला आणि कशी येणार बाटवता? हुकूम व्हावा धनी, अनावर उतावळीने म्होरक्या म्हणाला. बैलच आहेत हे, धर्माच्या घाण्यास जुंपलेले, जुलमाचे तेल गाळणारे. यांच्याही पाठीवर कोरडे ओढा आणि धिंड काढा यांची. संतप्त राजे कडाडले. तिकडे पणजीत जुन्या देवळात भेदरलेले फिरंगी एक जाग झाले होते. खांद्या कपाळाशी हात नेत आकाशीच्या बापाची करुणा भाकत होते. शवपेटीचे झाकण खोलून आज पहिल्याने विजरई कोंद आलवोर झेवियरच्या शवाच्या हातातील सुवर्णी धर्मदंड आपल्या हातात घेऊन वारंवार तो आभाळ रोखाने उठवीत पुटपुटत होता. राख, गोव्याची लाज राख. हा संबा कसाही जाऊ दे, पण परत जाऊ दे. पाहिजे तर घेऊ दे गोवा त्याला, पण आमचे जीवन नको. फिरंगी जहाजे पोर्तुगालला कूच व्हायच्या सिद्धतेने गाठीचा सोन्या नाण्याचा खजिना भरून पणजीच्या दर्यात सज्ज झाली होती. त्यात फिरंगी बायका पोरे चढलीही होती. विजरईची ही झेवियरच्या शवाला आखरी करुणा होती. मग तो देऊळ सोडतानाच ती शवपेटीही घेऊन जाणार होता.
देवळाच्या मोठाल्या घंटा ठणठणत होत्या. दुर्भाट, जुवे, अंत्रुज, बारदेशच्या मावळी फौजा एक जाग होऊ लागल्या. राजे त्या पणजीत घुसविणार होते. त्यासाठी राजे, हंबीरराव, खंडोजी, धर्माजी दर्यात एकवट होणारी होडकी तळपत्या नजरेने बघू लागले. पणची माशी शिंकलीच. कविकुलेशांनी धाडलेला रामोशी खबरगीर राजांना शोधत धापा टाकत आला. खबर ठेवत म्हणाला, शाह आलम लाखाच्या बळानं रामघाट उतरतोय. रांगच्या रांग लागली या घाटात. काय? विस्फारल्या डोळ्यांनी राजे किंचाळलेच. पुन्हा तोच प्रसंग आला. योजावे पण साधावे असे घडूच नये. शहा आलम आणि विजरई यांची कात्री आवळली जाण्यापूर्वी गोव्यात घुसविल्या सेनेसह फिरंगांना बाहेर पडण्याशिवाय अन्य मार्गच नव्हता. भाग 120 समाप्त.